श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आत्ता 6:45 वाजलेले आहे आणि मी जस्ट घरी आलेले आहे. तर स्वयंपाक खोलीमध्ये बघू शकता, किचनमध्ये सगळं पाणी झालेलं आहे. तर हे पाणी कुठलं आहे, तर हे पाणी फ्रीजमधून आलेलं आहे. तर फ्रीजमध्ये जो फ्रीजर असतो त्याचा जो छोटा दरवाजा असतो तो मोडलेला आहे. त्यामुळे काय होतं, बर्फ भरपूर साठतो आणि तो बर्फ जास्त साठलेला सकाळी होता, म्हणून मी ते बटन दाबल्यानंतर इतकं सगळं पाणी बघा झाले, फ्रीजमधून बाहेर आले. तर दिवसभर हे पाणी एवढं येऊन साठले. तर आता हे पाणी भरभर पुसून काढून मला आवरायचं आहे, कारण मला जायचं आहे बाहेर. राहो आत्ता एवढ्यात येतीलच. तर आम्ही कुठं चाललो हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा, किचन खोलीतलं सगळं पाणी पुसून काढलं. त्यानंतर बघा, इथं देवाऱ्यावरती दिवा लावला आणि धूप देखील लावून घेतला. तुळशी कट्टीमध्ये देखील दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मी घेतलं माझं आवरायला. तर बघा, माझं आता आवरलं आणि आम्ही निघालोय प्रतिज्ञाला आणण्यासाठी. प्रतिज्ञा म्हणजे माझी मुलगी. तर तिच्या कॉलेजला आता सुट्टी पडलेली आहे 8 दिवसांसाठी, त्यामुळे. आणि आमच्या गावची यात्रा देखील आहे, त्यामुळे तिला घेण्यासाठी आम्ही चाललो आहे. आणि येताना बघा, आम्ही बाहेरच हॉटेलमध्ये जेवून आलो. तर जेवणामध्ये बघा आम्ही काय काय मागवलं होतं. तर स्टार्टरसाठी मागवलं होतं गोबी मंचुरी, पनीर कबाब. आणि जेवणामध्ये बघा पनीर चिंगारी, रोटी आणि जिरा राईस मागवला होता. तर आम्ही सगळेजण तिथं जेवलो आणि आईंसाठी येताना घेऊन आलो पार्सल. तर हा बघा दुसऱ्या सकाळचा व्हिडिओ आहे. तर मी तिथे दोन्ही व्हिडिओ एकत्र जोडून केलेला आहे, कारण दोन्ही छोटे छोटे होत होते. तर इथे बघा, प्रतिज्ञा मला कोबी चिरून देत आहे भाजीसाठी. तर मी ते कोबी आणि वाटाण्याची मिक्स भाजी बनवलेली आहे जेवणासाठी. आणि बघा, इथं बनवलेले आहेत चपाती. आणि काल संध्याकाळी तुम्हाला मी जी फ्रीजमधून बाहेर पाणी येत होतं ते दाखवलं होतं. तर फ्रीजमध्ये बघा बर्फ किती साठलेला आहे. तर हा बर्फ चारही बाजूने सुट्टा करण्यासाठी मी त्याचा ग्लास लावलेला आहे, कारण त्या बाजूने सुट्टा झालेला आहे. कारण चारही बाजूने बर्फ असा सुट्टा करून घेतला की तशीच ती बर्फाची लादी बाहेर काढता येईल. नाहीतर मग पूर्ण बर्फ वितळूपर्यंत बसायचं म्हटलं त्याला 3-4 दिवस लागतील. तर बघा, ही बर्फ किती आहे. तर जो आपण बर्फ गोळा खातो तिथं गाड्यावर इतकी मोठी लादी असते, तेवढा मोठा असा बर्फ त्या फ्रीजरमधून निघालेला आहे. आणि अजून फ्रीजरच्या खालच्या साईडला आणखीन एक कप्पा असतो, तिथे देखील बर्फ अजून साठलेला आहे. तर बघा, तो बर्फ अजून इथं काही केल्याने निघत नाही, कारण तो अजून असा चारही साईडला असा चिटकून बसलेला आहे. तर तो पूर्ण त्याचं थोडं थोडं पाणी सुट्टा झाला की मग तो बर्फ निघेल. तो बर्फ निघाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हा पूर्ण फ्रीजमधला इतका बर्फ असा निघालेला आहे. तर किती बर्फ आहे बघू शकता तुम्ही. दिसायला तर छोटासा फ्रीज दिसतो, पण केवढा बर्फ साठून राहतो त्यामध्ये. तर बघा, त्यानंतर मी फ्लिपकार्टवरून 2 पार्सल मागवलं होतं. तर तुम्हाला मी ओपन करून दाखवणार आहे. तर यामध्ये काय आहे ते तुम्ही स्वतःच बघा आणि कसं वाटतं तुम्हाला हे देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, हे पहिलं पार्सल आपण ओपन करूया. तर बघा, मी इथं मागवलेला आहे कुर्ता सेट. तर हा येल्लो कलरचा खूप छान असा कुर्ता सेट आहे. मला आत्ता तर तसा छान दिसत आहे. तर पहिला ओपन करूया आणि कपडा बघूया. तर कपडा तिथं कॉटन ब्लेंड असं लिहिलं होतं, तर कॉटन आहे का ते बघूया. तर मला बघा, या कॉटनमध्ये रेयॉन मिक्स असल्यासारखं वाटतं. रेयॉनचं कापड कसं होतं, त्याला म्हणजे धुतल्यानंतर किंवा वापरल्यानंतर असं गोळा होतं, त्यामुळे त्याला प्रेस केल्याशिवाय चालत नाही. ड्रेस तर छानच आहे दिसायला, हातातसुद्धा एकदम मऊसूत मस्त आहे. पण आता बघूया धुतल्यानंतर काय होते किंवा वापरल्यानंतर गोळा वगैरे होते किंवा प्रेस करायला लागते काय नाही याच्यावर. कारण मला प्रेस करायचे कपडे नको वाटतात, कारण रोज त्याला प्रेस करत बसायला इतका वेळ पण नसतो आणि मग ते गोळा झालेले कपडेसुद्धा आपल्याला वापरू वाटत नाहीत. तर हा ड्रेस तर किमतीच्या मानाने बरा आहे, मला तर आवडला. तर ह्याची किंमत 500 रुपयाच्या आसपासच आहे. तर तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला नक्की देईन. तर याची ओढणी बघू शकता, खूप छान आणि सुंदर अशी आहे. फुलाची डिझाईन देखील खूप छान आहे आणि ओढणी देखील मोठी आहे. तर ड्रेस तर खूप छान आहे. तर तुम्हाला आता मी दुसरं एक पार्सल आहे ते देखील ओपन करून दाखवते.
तर हा देखील फुल्ल कॉटनचा कुर्ता सेटच आहे. तर याची पॅन्ट बघू शकता, बहुतेक पॅन्टचा कपडा हा रेयन आहे. आणि ही ओढणी बघा, ओढणी प्युअर कॉटन आहे आणि ड्रेससुद्धा कॉटनच आहे. तर खूप छान आहे कुर्ती. तर मला ही कुर्ती जास्त आवडली. तर हे पार्सल बघा शॉपवरती आलं होतं, तर शॉपवरतीच मी हे पार्सल ओपन केलं होतं, तिथला व्हिडिओ होता. तर आज मी कुर्ती वेअर केलेली आहे दिवसभर सकाळपासून, म्हणून मी हे मधीच तुम्हाला पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ दाखवला. तर बघा हे माझं सकाळचं रुटीन आहे. मी कुर्ती घातलेली आहे, तर कशी दिसते बघा. तर थोडी एक साईज एक्स्ट्रा घेतलेली आहे. तर मला एल साईज अगदी बरोबर बसतं, पण मी एक्सेल मागवलेली आहे. कारण मग कॉटनचा कपडा कसा होतो, धुतल्यानंतर आकसतो. त्यामुळे मी आता अशीच घातलेली आहे. आणि धुवून झाल्यानंतर मग बघूया, आकसली तर ठीक, नाही आकसलं तर मग फिटिंग करून घ्यायचं. तर आज मी ती घातलेली आहे. तर दोन्ही ड्रेसमधला तुम्हाला कुठला ड्रेस सगळ्यात जास्त आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर हाच ड्रेस सगळ्यात जास्त आवडला, कारण मी हा आता घातलेला आहे म्हणून की काय माहीत नाही, तो येलो कलरचा अजून वापरला नाही. पण मला कपडा हा खूप छान असा वाटला, अगदी कॉटन आहे. हा गोळा वगैरे होणार नाही धुतल्यानंतर असं वाटते. तर बघू. तर आता बघा माझं सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते. तर माझं पहिलं रुटीन आहे आंघोळ करून आत आल्यानंतर तर सूर्याला जल देण्याचं. तर जल देताना बघा ओम श्रीम सूर्याय नमः हा मंत्र मी जपत असते. तर हे वर्ष बघा सूर्याचं आहे, त्यामुळे सूर्याला वर्षभर जल द्यायचं आहे, अशी ही विधी आहे. आणि खूप कमी वेळ लागतो, अगदी 2 मिनिटात होतं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण त्या व्हिडिओमध्ये सगळा आवाज असा मिक्सअप झाला होता, त्यामुळे कोणाला काही कळलं नसेल कदाचित. ते मला नंतर कळलं की व्हिडिओमध्ये आवाज मिक्सअप झाला आहे असा, म्हणजे पुढचा मागचा दोन्ही आवाज एकदम असं झालं होतं, म्हणून मी पुन्हा एकदा सांगत आहे. तर खूप कमी वेळ लागतो, अगदी 1 मिनिटामध्ये ही सूर्याला जल देण्याची विधी पूर्ण होते. पण यामुळे बघा घरात सुख, शांती, समृद्धी, प्रगती होते. तर त्यासाठी आपण गृहिणी छोटे छोटे उपाय करू शकतो. सूर्याला नमस्कार करून मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची. तर इथं बघा हे आहे आमचं आंब्याचं झाड. तर मला वाटतं याला लावून 9-10 वर्ष होऊन गेली, पण याला आंबे काही लागले नव्हते. पण आत्ता यावर्षी कुठंतरी याला मोहर दिसायला लागला आहे. आणि बघा त्या मोहरला 4 आंबे लागलेले आहेत. असं 3 ते 4 ठिकाणी आंबे 4 असं लागलेले आहेत. बहुतेक यावर्षी आंबे खायला मिळणार. तर खूप मोठं असं झाड झाले, पण आम्हाला वाटत होतं याला आंबे आता कधी लागणारच नाहीत, पण यावर्षी लागलेत. तर बघूया, तुमच्यासोबत देखील शेअर करेन. तर इथं बघू शकताय तुम्ही, आमच्या घराजवळच शेत आहे. तर तिथं बघा बायका शाळू कापायला लागले. शाळू म्हणजे झुंजळा, आमच्या इकडे शाळू म्हणतात. तर शाळू कापणी इकडे सुरू आहे. आणि रान बघू शकता, सगळं हिरवंगार असं आमच्या घराच्या भोवत्याने झालेलं आहे. तर खूप छान वाटतं बघायला अशा वातावरणात. मी रोज सकाळी 5 ते 10 मिनटं असं हिरवंगार झाडांच्याकडे बघत बसते. तर चला आता आत जाऊया आणि बाकीच्या कामाला सुरुवात करूया. तर इथं बघा मी पाण्यामध्ये धने उकळून घेतले होते, आणि ते धण्याचं पाणी रोज सकाळी पिते. तर सलग पण नाही प्यायचं, 2 दिवस धण्याचं, 2 दिवस जिऱ्याचं, 2 दिवस ओवा टाकून अशा पद्धतीने पाणी प्यायचं सकाळचं. तर त्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम देखील चांगली राहते. तर इथून पुढचा व्लॉग तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आधीच सुरुवातीला दाखवलेला आहे, कारण मला ते ड्रेस दाखवायची होती, त्यासाठी मी व्हिडिओ पुढं मागं असं केलं होतं. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.